नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 जानेवारीचा एपिसोड तुम्ही ऐकत आहात. आणि खरंच सांगते प्रेक्षकांनो, आजचा भाग भावनांचा भूकंप आहे. कालचा म्हणजेच 9 जानेवारीच्या भागामध्ये फारसं काही खास नव्हतं. पार्थ रम्या आणि वसवात्याला धमकी देतो. नंदिनीची आई जीवाची आणि काव्याची बाजू घेते आणि नंदिनीच्या वडिलांशी थोडंफार भांडण होतं. तेच भांडण आजच्या भागात पुढं नेलेलं दिसतं. आज नंदिनीचे वडील खूप चिडलेले आहेत. त्यांना वाटतं की जीवा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहून नंदिनीचं नाव वापरतोय. ते म्हणतात, या जीवाला नंदिनी हवी आहे ती फक्त प्रसिद्धीसाठी. आणि इथेच नंदिनीची आई पेटते. ती ठामपणे सांगते, तुम्हीच त्यांना हा मार्ग निवडायला भाग पाडले आहे. नंदिनीचं कधी ऐकलंच नाहीत तुम्ही. आई खूप सुंदर संवाद बोलते प्रेक्षकांनो. ती नंदिनीला समजावते की एक चूक झाली म्हणून 100 चांगल्या गोष्टी विसरायच्या नसतात नंदिनी बाळा. पण इथे खूप मॅच्युअरपणे नंदिनी बोलते. ती म्हणते, जीवाच्या चांगल्या गोष्टी विसरत नाहीये मी आई. पण मला वेळ लागतोय. मी स्विचबोर्ड नाहीये ऑन आणि ऑफ केल्यावर भावना बदलतील. हा डायलॉग खूप भारी आहे प्रेक्षकांनो. आई नंदिनीला थेट विचारते, मग काल वरण भाताचं ताट का पाठवलंस? जीवा रिक्षात झोपलेत म्हणून स्वतः सोप्यावर का झोपलीस? नंदिनीकडे उत्तर नसतं. आणि इथे आई एक वाक्य बोलते, जे थेट काळजाला भिडतं. नंदिनी, तू प्रेमात पडलीयस हे मान्य कर. आई म्हणते, आरशात चेहरा लपत नाही आणि तसं खरं प्रेमही लपत नाही. आणि इथून नंदिनी एकटीच तिच्या रूममध्ये बसते. भूतकाळ सुरू होतो. जीवाच्या आठवणी, गजरा, पाणीपुरी, त्याचं हसणं, रडणं. प्रेक्षकांनो, इथे मालिकेला खूप सुंदर असा सीन दिला आहे. तेवढ्यात अचानक बाल्कनीमधून जीवाची एंट्री होते. नंदिनी घाबरते. अहो, असे कसे आलात? जीवा हसत म्हणतो, तुमने पुकारा और हम चले आए. नंदिनी नकार देते. पण जीवा तिच्या आठवणीचा अख्खा पाडा वाचतो. गजरा, कविता, वडापाव, शेट्टी, युनिव्हर्स आणि आपला पसारा. शेवटी नंदिनी रागवते प्रेक्षकांनो. ती म्हणते, 16 डिसेंबर नंतरचा प्रत्येक दिवस मी तुमची आठवण काढली आहे. ती सांगते की 16 डिसेंबरलाच ती जीवाला प्रपोज करणार होती. तिला संसार हवा होता. दोघांमध्ये गोड भांडणं, मस्करी, मिठी, प्रेम. जीवा नंदिनीच्या हातावर पुन्हा जीवानंदिनी असं लिहितो. आणि आपण समजतो आता सगळं ठीक झालं. पण नाही प्रेक्षकांनो, हा सीन फक्त स्वप्न होता. नंदिनी जोरात किंचळते, नाही जीवा. लाईट लागते. तिला जीवा दिसत नाही. ती रडते. नंदिनीचे वडील येतात. ते प्रेमाने डोक्यावर हात ठेवतात व ठामपणे सांगतात, 21 दिवसांचं व्रत घेतले ना त्यांनी, मी त्याला सहन करेन, पण माफ नाही करणार. आणि एपिसोडचा शेवट होतो एका मजेशीर सीनने. जीवा रिक्षा पुसत असतो. गुड्डू तिथे जीवाची विचारपूस करण्यास येतो. तेवढ्यात जीवाचे सासरेबुवा योगा मॅट टाकून बसलेले असतात. ओमकार, टोमणे, स्पर्धा, कॉमिक सीन खूप मजेदार आहे मित्रांनो. पण शेवटी सासरेबुवांचा संवाद खूप गंभीर. हसून बोलल्याने चूक लहान होत नाही आणि मोठ्याने बोलल्याने माणूस बरोबर ठरत नाही. आणि इथेच एपिसोड थांबतो प्रेक्षकांनो. आपली उत्सुकता वाढवून पुढच्या भागात काव्याचा लूक बदलणार आहे. पार्थ, काव्या, रम्या त्रिकोण पेटणार आहे. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? नंदिनी बरोबर आहे की जीवा? कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या पुन्हा.